महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घटना घडली आहे। शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते। माझ्यासोबत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत सर आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण तुम्ही पण आला होता तेव्हा तिथं। नाही, मी नक्कीच माझे पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे। महाराष्ट्राचा आधारवड आहे। देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जे योगदान आहे त्यांचं, ते अतुलनीय आहे आणि आम्हाला अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मिळालेलं आहे। आम्ही त्यांच्याबरोबर असतो, समजून घेतो, एकत्र काम करतो आहोत। त्याच्यामुळे त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं ही आमच्या सगळ्यांचीच प्रार्थना असते। आणि त्या दृष्टीने दिल्लीमध्ये ते होते, नेहमी त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा होतो, बारामतीत ते असतात। यावेळेला ते दिल्लीत थांबलेत पार्लमेंट असल्यामुळे। तर आम्ही शिवसेनेचे सगळेच खासदार किंवा काँग्रेसचेच खासदार होते, इतर नेते होते, त्यांना भेटून आम्ही शुभेच्छा दिल्या। पण सर, कुटुंबीय म्हणून एक गोष्ट झाली, पण तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील होते ज्यांनी थेट आरोप केले होते। हे निर्डावलेले लोक आहेत। काय, शेवटी शुभेच्छा देणं आपली संस्कृती आहे। आमचा धीर नसता झाला आम्ही असं काम केलं असतं तर। माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडीलधाऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं असतं, माझी डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमतच झाली नसती। आम्ही काय चूक केली असेल आमच्या स्वार्थासाठी, तर मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या डोळ्याला, नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती आणि मला लाजही वाटली असती। पण हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। मी माझं व्यक्तिगत मत सांगितलं, मी काही त्यांच्याविषयी व्यक्तिगत बोलत नाही, पण मी माझ्या भावना, आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या। आता आपण त्या इतक्या महान माणसाच्या विरुद्ध प्रचार केलात, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता, हे माझं मत मी तुम्हाला सांगतो आहे। महाराष्ट्राला किती आवडेल मला माहीत नाही, पण माझं मन झालं नसतं आणि मी नजरला नजर नसते देऊ शकत। 6 जनपद पवारसाहेबांचं घर टाईप 8 आहे, आपल्याला माहिती आहे। सुनेत्रा पवार पहिल्यांदा राज्यसभेवर आले, तरी त्यांना 11 जनपद त्याच भागातलं टाईप 7चं घर देण्यात आलेलं आहे। कशा करता? म्हणजे आम्हाला आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साध्या घरात जागा दिली, आम्ही प्रथम खासदार आहोत। ही अजित पवारांची सोय केली आहे त्यांनी दिल्लीत येण्या जाण्यासाठी, आणि हे भाजपचं सरकार हे सगळं मुद्दाम करतं नेत्यांना कमी लेखण्यासाठी। हे सगळं कारस्थान असतं दिल्लीमध्ये। दिल्ली हे कारस्थानांची राजधानी आहे। दिल्लीमध्ये जेवढं कपट कारस्थान चालतं तेवढं जगात दुसरं कुठे चालत नसेल। त्याच्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय हे मलाही माहिती आहे, हे मुद्दाम केलं जातं। शेवटचा प्रश्न सर, अजित पवार दिल्लीत आले, मुख्यमंत्री फडणवीस आले, पण शिंदे काल आले नाहीत आणि अजितदादांनी आता सांगितले की 14 तारखेला अखेर शपथविधी होतोय म्हणून। नाही, त्याच्याविषयी मला माहीत नाही। इतके जवळजवळ 1 महिना होत आला आता। 20 तारखेला 1 महिना होईल, तरीही जर मंत्रिमंडळ बनत नसेल, मंत्रिमंडळ तयार नसेल, आणि या महाराष्ट्रामध्ये रोज खुनाखुनी सुरू आहे, रोज गोळीबार सुरू आहेत, रोज हत्या सुरू आहेत, लाज वाटली पाहिजे सरकारला। देवेंद्र फडणवीस जे नाकानं कांदे सोलतायत तिथे बसून, बरं का, अजित पवार, महाराष्ट्रात काय चाललं आपल्याला माहिती आहे का? महाराष्ट्रात रोज गोळीबार, खुनाखुनी, रस्त्यावर हत्या, दंगली, आणि मोठे आम्हाला अक्कल शिकवत आहेत। हा खरं तर थेट आरोप केला आहे। महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, नाकानी कांदे सोलले जात आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।